विधिमंडळ परिसरातील कचऱ्यावरून रोहिणी खडसे यांनी हल्लाबोल केला। शिंदेंच्या दालनापासून 50 फुटांवर कचऱ्याचे ढीग आहेत असं रोहिणी खडसेंनी म्हटलं। विधिमंडळ परिसरातील कचऱ्याचे फोटो रोहिणी खडसेंनी एक्सपोज केले। चुका लपवण्यासाठी माध्यमांना वार्तांकन करण्यापासून रोखलं असंही खडसे म्हणाल्या। कचरा पांढरे कपडे लावून झाकण्यात आला असं देखील खडसेंनी सांगितलं। आता हुशार प्रशासन असतं तो कचरा उचलला असता, तो कचरा जिथं कुठे टाकायचा असतो त्या ठिकाणी टाकला असता। पण दुर्दैव असं की तिथं कचऱ्याची विल्हेवाट लावण्यापेक्षा तिथं एक पांढऱ्या कापडाचं तिथं एक मंडपाचा वापर करून तो कचरा लपवला गेला। मग कुठेतरी असं म्हणावं लागेल, ज्या पद्धतीने सरकार काम करते लोकांच्या अडचणी सोडवण्यापेक्षा कुठेतरी एखादा वेगळा विषय आणायचा आणि लोकांच्या अडचणी तशाच बाजूला राहतात आणि त्याच्यावर फक्त वेगळ्या पद्धतीचा पडदा हा टाकला जातो। असा एक प्रकार या विधिमंडळाच्या परिसरामध्ये झाला असं आपल्याला म्हणावं लागेल। आता सरकारच कचरा झाला आहे, त्यामुळे कचरे सगळीकडेच कचरा दिसणार आहे। फार कचऱ्याचे ढीग साचतायत विधानमंडळात, महाराष्ट्रात, गल्लोगल्लीत कचऱ्याचे ढीग महानगरपालिकेमध्ये एवढे वाढलेत की मुंबई महानगरपालिकेमध्ये 2.5 हजार कोटीचा दरवर्षी घोटाळा होतोय। पुणे महानगरपालिकेमध्ये कचरा घोटाळा आहे, नागपूर महापालिकेमध्ये कचरा घोटाळा आहे, विधानभवनामध्ये कचरा घोटाळा कदाचित दिसला असेल। त्यामुळं त्यांनी ते वाक्य बोलले असावेत। कचऱ्याच्या ठिकाणी माध्यम सगळे जात होते तेव्हा त्यांना बचाव केला, तिकडे पोलिसांनी पासेस वगैरे काढून घेतलेले आहेत। काय झालं याची नक्की माहिती घेऊ आणि विधानसभेच्या अध्यक्षांना सांगू। सर